काल आज माऊलींच्या चरणी तुम्ही आलायत, काय मागितले? धंगेकरही सोबत आहेत, काय मागितले? अरे बाबा काय तुम्ही मागायचं काय विषय? आज आपलं भूमिपूजन होतं भक्त निवास आणि घाटाचं, ते त्याचे पैसे मंजूर केले होते आपण. तर ते आता त्याचं भूमिपूजन झालं, भक्त निवास मोठं होईल, येणारे सगळे आपले वारकरी आहेत, माऊलीचे सर्व भक्त आहेत, त्यांना चांगली सोय मिळेल, घाटाचं सुशोभीकरण होईल. घाटाचं आता थोडीशी इथे गैरसोय आहे, त्यामुळे इथं येणारे लाखो लोक आहेत. आता 15 तारखेपासून वारी सुरू होईल तुमची, 12 तारखेपासून, कार्तिकी 2 तारखेला आहे. आणि त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवर हे चांगलं काम विकासाचं या ठिकाणी सुरू होतं आहे. यापूर्वी देखील मी आळंदीला अनेक वेळा आलो. अगोदर आपण त्या महाद्वाराचं भूमिपूजन केलं, कलशारोहण झालं. त्यामुळे आळंदीमध्ये आल्यानंतर प्रत्येकाला मनाला एक समाधान आणि आपल्याला वाटतं आपल्या घरीच आलो काय. आणि त्यामुळे असं माझं तर मी मुख्यमंत्री असताना देखील अनेक वेळा आलो आहे. आताही मी या ठिकाणी जेव्हा ही सगळी मंडळी बोलवतात त्यावेळेस मी येतो. आणि आज तर मला आनंद आहे की आज भक्त निवासाचं भूमिपूजन होते. चांगल्या एक दर्जाचं भक्त निवास होईल, चांगला एक दर्जाचा घाट होईल आणि सर्व आपल्या वारकरी बांधवांना त्याची सोयी. इंद्रायणी प्रदूषणावर देखील काम सुरू आहे आणि त्याचा फार मोठ्या प्रमाणावर आपण त्याला शासनाने गांभीर्याने घेतलं आहे. मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली एक मोठं प्रेझेंटेशन देखील झालेलं आहे. आणि इंद्रायणी नदी स्वच्छ करणं हे प्रमुख आमचं काम आहे असं समजा. आणि प्रदूषणमुक्त इंद्रायणी नदी या ठिकाणी करण्यासाठी जे काही करावं लागेल ते आम्ही सर्व करू. त्याला अरेस्ट केलेली आहे बिलकुल. आणि त्यामध्ये झालेले प्रकार दुर्दैवी आहे, दुर्भाग्यपूर्ण आहे आणि निंदाजनक आहे. त्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये कोणी कोणी त्याच्यामध्ये असतील त्याला कुणाला सोडणार नाही. आणि बिलकुल कठोर सजा त्यांना होईल. प्रकरण फास्ट ट्रॅकवर होईल आणि लवकर त्याचा निकाल. दिल्ली भेटीची फारच चर्चा चालली आहे तुमचे मित्र भेटले मला दिल्लीला सगळे. धंगेकर जी मागं आहेत त्यांना काय सांगणार आहेत? त्यांना काय सल्ला दिलाय आज तुम्ही समोरासमोर? काही त्यांचं म्हणणं आहे की एकनाथ शिंदे साहेबांचा पाठिंबा आहे मला या सगळ्या गोष्टीसाठी, पुण्यामध्ये जे काही चालू आहे ते. मी त्यांना सांगितलंय महायुतीमध्ये आपल्याला दंगा करायचा नाही. पण ते जे करतायत त्याला पाठिंबा आहे का? अरे बाबा आता तुम्ही सांगितलं ना मी त्यांना की आता तो विषय आता संपला आहे. आणि शेवटी बघा काय आहे, त्यांना ज्या काही गोष्टीची माहिती मिळाली त्याच्यावर ते बोलले. आता त्यांना सांगितलेलं आहे मी, शेवटी महायुती आपली आहे. महायुतीच्या माध्यमातून आपल्याला विरोधक जे आहेत विरोधकांच्या हातात कुठल्याही कोलीत द्यायचं नाही. सातत्याने बोलतात की भाजपच्या विरोधात बोलत नाही, पण जी वृत्ती आहे त्याच्या विरोधात बोलतोय, करप्शनच्या विरोधात बोलतोय. शनिवार वाढेल तर आधार कार्ड बघूनच सोडणे द्यावं असं काम करणारा कार्यकर्ता आहे आणि अन्यायाविरुद्ध लढणारा कार्यकर्ता आहे. महायुती म्हणून त्यांनी अगोदर हे केलंय की भारतीय जनता पार्टीच्या विरुद्ध बिलकुल माझी भूमिका नाही. आणि आता जे काही प्रकरण सुरू होतं त्यावर देखील आता पडदा पडेल आणि हा विषय संपेल. आशीर्वाद आहे भाई, पडदा पडेल आणि हा विषय संपेल. आता काय तुम्ही म्हणजे माझ्या तोंडातून काय ते काढायचं भाई? अजून एक